आपल्या उमेदवार सौभाग्यवती ज्योतिताई अमोल पाटील आणि आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय हेमंत आनंदराव मुळीक यांच्या प्रचारार्थ ही सभा या ठिकाणी संपन्न होते। या व्यासपीठावरती उपस्थित असलेले कुंदाताई पाटील, त्याचबरोबर सचिन दादा बर्डे, किरण उथळे, विनायक निकम, कुमार सावंत, बजरंग कदम, तानाजी मुळमी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। कारण राहुल पाटील आणि सगळे प्रमुख आपा वगैरे आमची सगळी विनायक मंडळी, कारण 10 वाजेस्तोवरच आपल्याला सभेची मान्यता आहे। त्यामुळं या व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व, जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो आणि माता भगिनींनो, ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरती लढवायची आहे। विरोधात आम्ही काम केलं चांगलं 20-25 वर्षाचं हुडकून सांगत आहे, पण निश्चितच या वाटेगाव हे जे गाव आहे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे गाव ओळखलं जातं। स्वातंत्र्य सैनिक बर्डे गुरुजींचं म्हणून हे गाव ओळखलं जातं। स्वातंत्र्याची परंपरा असणार आणि समतेचा विचार, श्रमिकांचा लढा उभा करणार अण्णाभाऊ साठे या अण्णाभाऊच्या नावानं खऱ्या अर्थानं या गावाची ओळख 7 समुद्राच्या पार रशियापर्यंत गेली। असा सांस्कृतिक आणि वैचारिक आणि लढाऊ असं हे वाटेगाव आहे। आणि निश्चितच या गावातली जनता सुसूज्ञ आहे। मी सर्वप्रथम आदरणीय बर्डे काका, सचिन दादा यांचं मनापासून स्वागत, अभिनंदन करतो। आपण सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तिमत्वांना या ठिकाणी पाठिंबा दिला। आमचे राहुल भैया उमेदवारी मागे घेतली आणि मोठ्या मनानं प्रचारामध्ये ते आघाडीवर राहिले, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। आमच्या ताई कारामवाडीच्या गेल्या निवडणुकीमध्ये हेमंतराव ताई आणि तुमच्यात लढत झाली, त्यामुळं पराभव झाला, पण यावेळी ताईने ठरवलं की माझ्या भावाला या निवडणुकीमध्ये मला निवडून आणायचं। आणि सगळी मंडळी आपल्या बरोबर कामासाठी खांद्याला खांदा लावून उभा राहिली। या गावामध्ये केलेली विकासाची कामं, या पुस्तकामध्ये सगळी कामं जवळजवळ छापलेली आहेत की आपण कुठं काय केलं। बिरोबा मंदिर आपलं आहे, त्याच्यासाठी आपण सभा मंडपाला निधी दिला। बाळूमामाच्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आपण निधी दिला। सगळे मी आता हे वाचत बसत नाही, कारण ही निवडणूक मी म्हटलं की विकासावरती आम्हाला लढवायचं आहे। माझा धडक कार्यक्रम असणार आहे। पहिला कार्यक्रम असणार आहे की शिवारातले सगळे पाणंद रस्ते निश्चितपणाने 100% केले जातील। हा आमचा पहिला कार्यक्रम आहे। गावाला स्वच्छ आणि चांगलं पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, याच्यासाठी निश्चितपणाने काम केलं जाईल। अण्णाभाऊ साठेंचं स्मारक मंजूर आहे, जागेचा प्रश्न थोडा प्रलंबित आहे, त्यातनं सतुभावाने मी मार्ग काढून एक भव्य दिव्य स्मारक हे या वाटेगावच्या मातीमध्ये निश्चितपणाने उभा केलं जाईल आणि त्याला लागणारा निधी दिला जाईल। तरुणांची मागणी माझ्याकडे की व्यायामशाळा भाऊ पाहिजे। मी आज सांगतो तुम्हाला की तरुणांच्या बरोबर बैठक घेऊन एक चांगली आदर्श व्यायामशाळा निश्चितपणाने वाटेगावमध्ये उभा केली जाईल, काही अडचण येणार नाही। अरे आम्ही सामान्य माणसासाठी काम करणारी माणसं आहे।
आज माझ्या शाळेमध्ये धनगर समाजाची 140 मुलं, तुमच्या गावातली काय 1 रुपया सुद्धा मी त्यांची फी घेत नाही. 140 मुलांना मी आज मोफत शिक्षण SK सैनिक स्कूल मध्ये देत आहे. एवढंच नाही तर ज्या संतोष देशमुख बीडचे जो सरपंच प्रचंड छळ करून त्याचा खून केला, त्या संतोष देशमुखची लेकरं सुद्धा सदाभाऊ खोत यानं दत्तक घेऊन आज मोफत शिक्षण शाळेमध्ये. अरे आम्हाला जाणीव असणारी आम्ही माणसं आहे. सामान्य माणसाचा अश्रू पुसता येते का याच्यासाठी काम करणारी आम्ही माणसं आहे. मराळनाथपूर गावामध्ये मी जन्मलो, पण खरंच तुम्ही एकदा गाव बघून या की ते गाव मी कसं उभा केलंय. आणि माझं स्वप्न आहे की ज्यावेळी वाटेगाव जिल्हा परिषदेचा झेंडा तुम्ही उभा कराल त्यावेळी प्रत्येक गाव मराळनाथपूर सारखं मला उभा करायचं आहे. 3.5 कोटीचा नुसता मी फिल्टर बसवलाय गावात. फिल्टरच्या पाण्यानं गावातली माणसं आंघोळ करते, ते म्हशी धुते, ते गया धुते, ते धुणं धुते, ते संडासला सुद्धा फिल्टरची. म्हणजे संडासला फिल्टरचं पाणी वापरणारं पहिलं गाव कुठलं असेल तर त्याचं नाव मराळनाथपूर आहे. विरोधकांनी आमच्या रात्री फेरीवरच्या आमच्या इलेक्ट्रिक मोटारीच्या वायरा कनेक्शन कट केलं आणि सगळं हिरीत टाकून दिलं. लय सदाभाऊच्या गावचं कौतुक चाललंय. अरे तुम्ही आमचं कनेक्शन कट करता, पण या निवडणुकीमध्ये जनता तुमचं कनेक्शन कट करणार आहे. हे जनाच्या अरे विकासावर बोलूया. बर हे म्हणतात हे पैसा आणणार कुठून. अरे सदाभाऊ खोत आहे, देवाभाऊचा माणूस आहे. बिन सांगता 2 डाव फुकट आमदार झाला. या ह्या गाड्यांना अजून कळणच झालं या. अरे मला वर्षाला 25 कोटी फंड मिळतो आणि मी मागल तेवढा पैसा देवा भाऊ मला देत. तुम्ही तिची चिंता करू नका. तुम्हाला कुठं हाणता येतं असेल तेवढं हाणा आणि निवडणुकीत सुपानं दान करा. आलेल्या लक्ष्मीला विरोध करायचा नाही, कवाडाडवं करायचं नाही. आत घ्यायची, पण ती लक्ष्मी कमळाच्या फुलातून येतं ही मात्र कधीही विसरायचं नाही. काय लोकांना वाटतं की मतदार राजा म्हणजे परड्यातली भाजी आहे, आम्ही विकत घेणार आणि परत जेव्हा गरज पडेल तेव्हा विकत घ्यायला येणार. मी एवढंच तुम्हाला विचारतो, समोरचा उमेदवार त्यांच्या ह्याच्यावर मला काही बोलायचं नाही. एकदा तुम्ही मतं दिली, हौसेनं दिली सा, तुम्हाला मी वाटलं बऱ्यापैकी बरकत येते या घरात. मतं दिली सा, 8 वर्ष झाली. ज्यांना मतं दिली आज ते 8 वर्षातनं किमान 8 वेळा तरी आले का एवढं जरा स्वतः विचारा. झोपून बघितलं का तुम्ही. पूर्वीच्या काळामध्ये भिंतीवर लिहिलं जायचं देवीचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा. आता लिहावं लागेल आमचा उमेदवार मतं दिलेला कळवा आणि 1 लाख रुपये मिळवा. या आमच्या ज्योतीत आहे, धार्मिक आहे. अहो मी इथं मतदारसंघात फिरल्यावर मला ऐकू यायला लागलं काय रामकृष्ण हरी कमळ लय भारी. अरे सगळ्या हरिनामाचा जयघोष या वाटेगाव जिल्हा परिषदेत मतदारसंघामध्ये जर कुणी केला असेल तर तो आमच्या ज्योतिताईंनी केलेला आहे. अरे ही भक्ती मार्गातली माऊली आहे. उगाच निवडणूक आली म्हणून एसटी आणि ट्रॅव्हल्स नाही पाठवल्या. गडी निवडणूक आल्यावर त्यांना वाटलं गावातल्या सगळ्या बायका ज्योतिताईकडे निघाल्या, पाठवा इष्ट्या चला देवाला. अरे 1 दिवस नाही रे, या माऊलीनं 8 वर्ष झाले देवदर्शनाला माई माऊलीला घेऊन. काय अलीकडे निवडणूक आली की लय काही पैसेवाल्यांना ध्यान येतं. काय करावं आता ते सोलरवर माझ्या चाललंय. ते सोलर खोटी गोष्ट नाही, तो तसा काही
जारच नाही, ते आमकच नाही, ते तमकच नाही. तुम्ही कशाला माझ्या नादाला लागता? मी मंत्री राहिलो या. तुम्ही फक्त कुणाच्या तर सावलीनं जगायला शिका. सदाभाऊ मरळोबाच्या वाडीतनं इथंवर पोचलाय म्हणजे त्याला काहीतरी डोकं देवानं दिलं या. हे म्हणते ती सोलरचं खरं नाही. मग माझ्या मरणनागपूरमध्ये या उद्घाटनला, पण नारळ घेऊन येऊ नका, प्लगमध्ये बोटं घालून उद्घाटन करा. असं धडपडायला लागल्यावर कळल सदाभाऊचा करंट लय मोठा आहे. ज्योतिदय आणि अमोल, तुम्ही विजय करा. मी सोलर घराघरावर बसवून देतो. कसं द्यायचं ते मी ठरवतो. पण ज्योतिदय, उद्घाटनला गाड्यांना बोलवायचं आणि सोलर मध्येच बोटं घालायला लावायची. प्लग मध्ये गडी नाचलं पाहिजे. अरे आयुष्यामध्ये तुम्हाला काही करायचंच माहित नाही. ती योजना कशी आहे, कशी आणायची काही माहित नाही. उगाच पेपरला 2 पैसे द्यायचं, जाहिराती आणि बातम्या छापून आणायच्या. कशाला आणता? त्यांना वाटलं पेपरला आलं की हे उघडे पडले. अरे ते पेपरचं तुकडं सकाळी डोंगर पुसायला आमची लेकरं घेते ती. मला कोणी शिकवायला लागलाय तुम्ही? हे बंद करा. सचिन भाऊ, आपण ती योजना अशी आणली आहे, सरकारचं अनुदान, लोकांचा काही हिस्सा आणि शेसार फंड हा सदाभाऊ खोत देणार आहे. त्याला तो फंड मला देवाभाऊ देणार आहे. तुम्हाला काही घ्यायचं माहिती आहे का? इथं राजाराम बापूच्या कारखान्याच्या जागेवर पाण्याची टाकी लोक म्हणत होते उभा करू, आम्हाला प्याला पाणी पाहिजे. अरे लेखाच्या टाकी उभा करू दिली नाही सा, तुम्ही प्याला पाणी देत नाही सा. अरे गावगाड्यामध्ये चालरीत काय आहे? देवदर्शनाला जर वारी निघाली तर लोक रस्त्यावर पाणी वाटायला उभा राहतात. उन्हाळ्यामध्ये अनेक गावामध्ये मडकी ठेवलेली असतात थंड पाण्याची. अरे तुम्ही पाणी देऊ शकत नाही म्हणजे तुमच्या एवढे नतद्रष्ट माणसं या पृथ्वीतलावर दुसरी कुठली नाही. तुम्हाला पाणी द्यायचं माहित नाही, तुम्हाला हाणायचं माहित आहे. इकडं जनता सहकारी साखर कारखाना अण्णासाहेबांचा निघत होता, तो हाणला. तिकडं संभाजी पवारचा कारखाना हाणला. फक्त खवा आणि नात्या गोत्यांना मोठं करा. सगळे नात्या गोत्यातली बहीण भाऊ मावशी काका, कोण डायरेक्टर होतंय, कोण चेअरमन होतंय, कोणाला मळीचं टेंडर द्यायचं, कोणाला टँकर द्यायचं. मग ते निवडणूक आली की गुलाल खोबरं उधळल्यागत चिल्लर उधळायला लागले. हे गाव पॅक केलं, ते गाव पॅक केलं, हे पुढारी पॅक केला, तो पुढारी पॅक केला. काय सचिन भाऊ, निवडणूक आली की गावातल्या पुढाऱ्यांची बी सुगी येते. बिन फवारता, बिन भांगलता, बरोबर आहे का? बिन पेरता कणसाला दाणं टिपूर येते. आता पुढारी सचिन भाऊ गावातलं झोपत नाही 2-4 दिवस. कडू चहा प्याला सुद्धा चौकातच उभं राहणार. कवा कुणाला चहा न पाजणारा पुढारी गावातला आता बोलतोय बघा, एक वडापाव लय भारी आहे तुला देतो. कारण आता दावणीला मुगार चांगलं आलीत. तुम्ही गंमत बघा. आता उद्यापासून तर पुढारी पाठचं कसं पळते ते. साहेबाकडे बघून मतदान द्यायचं, साहेबासाठी मतदान द्यायचं. कधी नाही. ज्या त्यावेळी माझ्याकडे आला त्यावेळी काम घेऊन आला. कधीही बिचारा बोलला नाही की माझी आर्थिक परिस्थिती भाऊ अडचणीत आली, मला मदत करायला पाहिजे. कधीही बोलला नाही. कारण प्रत्येक वेळी सामान्य माणसाचं दवाखान्याचं असेल, रस्त्याचं असेल, मंदिराचं असेल, काँक्रिटीकरण असेल, काम घेऊनच श्रीमंताला. आणि म्हणून मी राहुल भैयाला म्हटलं गेल्या वेळी, राहुल दादा तुमचं वावर मी नांगरलं या, थोडं मग तुमच्या वावराला मी पाणी पाजलं या, त्यावेळी ह्या गरीब माणसाला निवडून आणूया म्हटलं. सामान्य कुटुंबातल्या माणसाला निवडून आणूया. पण काही लोकांना वाटतं
काशीगाव मधल्या वाटेगाव पॅक, वाटेगाव अजिबात कुणी हात घालायचा नाही. काही लोकांना काशीगावचं वाटतं, वाटेगाव म्हणजे मी सांगल तसं होतं. असं नसतंय बाबा. नावात देव असून चालत नाही. नावात देव असून चालत नाही. देव सगळ्यांना प्रसन्न होतो, पण या वाटे गावामध्ये त्या देवानं अनेकांचं वाटोळं करून टाकलं या. आणि म्हणे माझ्यावर टीका करते. ते उभा राहणार होते म्हणून सदाभाऊ बागणीला गेले. अरे वा, किती मोठा माणूस होता. मी त्याला भ्यालो आणि बागणीला पळालो. अरे वा, सदाभाऊ माड्यामध्ये माजी उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात राहिला, 5 लाख मतं घेतली. चला, यांची तोंड बघितली ना सचिन दादा, तुम्ही इतकं वर्ष तिथं राहिला कसं मला खरोखर सचिन दादा यांची तोंड बघितली ना तर दारिद्र्य रेषेत असावा असा. त्यांचं चेहरा एवढं भारी, खरोखर त्यांच्याकडे बघितलं की वाटतंय हे दारिद्र्य रेषेच्या यादीतच आहे का काय. आणि बोलताना एवढी हळूच बोलते ती. आपल्याला करावं लागेल. आम्ही तुमच्या बरोबर आहे. कुणाचं काही तर असलं तर सांगा. आम्हाला वाटतं खरंच देवातला राजा इथं आलाय. अरे मी म्हणलं की यांना पाण्याची टाकी देता आली नाही. आता निवडणुकीमध्ये सगळ्या कामगारांना सांगितलंय, तुझ्या वार्डामध्ये जर मतं नाही पडली तर याद राख. अरे कामगार काही तुमचा गुलाम आहे का रे? अरे शेतकरी ऊस पिकवतोय म्हणून तुमचा कारखाना चालतोय. तुम्ही काय हातपाय घालून साखर तयार करत नाही, हे पहिल्यांदा ध्यानात ठेवा. तुम्हाला एवढी शेतकऱ्याविषयी कळकळ आहे तर स्वर्गीय आदरणीय महामेरव अजितदादा जेवढे ऊस त्यांच्या साखर कारखान्याला ऊसाला भाव देतात तेवढा इथल्या शेतकऱ्याच्या ऊसाला भाव देऊन दाखवा. तेवढा द्या, तेवढा भाव द्या. अरे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत आणि इथला शेतकरी लढला म्हणून ऊसाला 3,500 रुपये ऊसाला भाव द्यायला लागला. पण मी आता एक बातमी ऐकली, अजितदादा 2 राष्ट्रवादी एकत्रित करायला अनेक वेळा माझ्या बंगल्यावर येत होते. काय किती लबाड बोलावं. कवा तरी खऱ्याच्या गावात मुक्काम करा की, कवा तरी करा राव. राष्ट्रवादी पक्ष फोडायला कारणीभूत हेच, दादाला तिथं त्रास द्यायला कारणीभूत हेच. दादा बाहेर पडल्यावर आपल्याला मोठं पद मिळाल, आपलं राज्य येईल, मी मुख्यमंत्री होईल, छाया दादाला. आणि म्हणे दादा माझ्या घराकडे येत होते. काय तुमच्या घराकडे दादा कशाला येतील? तुमच्या मागं काही 50 आमदार आहेत म्हणून येतील का? कशाला येतील? किती लबाड बोलायचं, प्रमाण नाही हो लबाड बोलायला. आणि म्हणून मी तर सांगतो की केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे. केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे. जिल्हा परिषदेवरती सुद्धा महायुतीचा झेंडा फडकणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं मला इथं चिठ्ठी दिली, काय विरोधी उमेदवार एकच मत मागवत आहेत. आता किती मागतील मग? किती मी मागवतील. आणि म्हणून निधी कमी पडणार नाही. खासदार आपला आहे, आमदार आपला आहे, आणि आधी मध्ये बांधावरचा मीच तुमचा आहे, बरोबर आहे. निधी कमी पडणार नाही विकासाला. आणि माय मौलीला सांगतो, होय सोलर बसल्यावर
1500 ते 2000 रुपये विजेचं बिल आमचं वाचणार आहे. माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळतात. विजेचं बिल वाचलं तर 3000 महिन्याला झालं. अरे तुम्हाला गरिबी काय करणार आहे? आणि जर सोलर बसला तर नुसतं 1500 ते 2000 विजेचं बिल वाचणार नाही, तर सिलेंडर जर महिन्याला 1 लागत असेल तर अर्धा लागेल. का? तर सोलरच्या लाईटवर आम्ही घरात गिजर बसवू. आता आम्ही एका बादलीतच आंघोळ आवरतो. या गिजरचं पाणी आलं 2-4 बादल्या आंघोळ करू. बरोबर आहे का? हेमंत चांगला शॅम्पू लावू. ते तोंडाला काय लावते ती स्क्रीन रामदेव बाबाची कुठली आहे, म्हणजे ती तोंडाला आंघोळ करताना लावलं तर तोंड जरा मनमनीत होत. निवांतपणे आंघोळ करू. आम्ही त्या ठिकाणी शेगडी इलेक्ट्रिक घेऊ. चपाती गरम होईल, दूध गरम होईल, भाजी गरम होईल. अरे पैसा वाचला ना आमचं. पण नाही, ही योजना खोटी आहे बाबा, खोटी आहे. तर तुम्ही बसवा, राहिलेल्या घरावर आम्ही बसवतो. तुम्हाला कोण नको म्हणलोय का? काम करायचं नाही. त्यांना काय वाटतं, खुरवड्यातल्या कोंबड्याला दाणं टाकले कशा पळते ते की नाही, तसं आम्ही दान फेक दिया लोग आ गए. अभी ऐसा नहीं होगा. दाने लोग खाएंगे और ज्योति ताई के पास जाएंगे, नहीं आएंगे. आता असं नाही होणार. आणि आता सचिन दादा तर आले म्हणजे गुलालाच आहे. आणि वाफे गाव काय आहे मला माहित आहे. मी लोकसभेला आणि विधानसभेला बघितलंय. शेवटपर्यंत हे गाव कोणाला कळतच नाही. निकाल लागल्यावरच कळतं वाटेगावकरांनी धाक मारली. आणि कमळ समोरील बटन दाबून विजय कर अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मला काशीगावला जायचंय. धन्यवाद.